विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. समाज कल्याण विभागाची परीक्षा कधी होणार हा प्रश्न खूप विद्यार्थी वारंवार विचारत होते. आता विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी केलंय आणि आता परीक्षेचं वेळापत्रक आपल्याला जाहीर करण्यात आलेलं आहे, आपल्या समोर आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे कोणत्या पदाची परीक्षा कधी आहे, हॉल तिकीट आपल्याला कधी उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल जो या परीक्षा पद्धतीत झालाय तो म्हणजे परीक्षा पद्धतीत काय बदल झालाय, या तीनही मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. हे प्रसिद्धी पत्रक आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की समाज कल्याण विभागामध्ये जे काही वेगवेगळे पद आहेत ज्याचा आपण फॉर्म भरलाय, ही परीक्षा 4 मार्च ते 19 मार्च या दरम्यान होणार आहे. लक्षात घ्या, 4 मार्च ते 19 मार्च. मग डिटेल मधलं वेळापत्रक बघा, हे आता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 4 मार्च पासून 19 मार्च पर्यंत वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे आपले सगळे पेपर होणार आहेत. याचं हॉल तिकीट आल्यानंतर आपला पेपर नेमका कोणत्या शिफ्टला आणि कोणत्या दिवशी आहे हे आपल्याला समजणारच आहे. हॉल तिकीट कधी येणार आहे त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. ती माहिती यामध्ये सांगितलेली आहे. बघा, त्यामध्ये गृहपाल अधीक्षक हे जे पद आहे, हे पद आपलं 4 मार्च पासून, गृहपाल अधीक्षक महिला 4 मार्च पासून ते 7 मार्च पर्यंत या पदासाठी आपले पेपर होणार आहे. रोज 3 शिफ्ट मध्ये, हे लक्षात घ्या. फक्त 7 मार्चला एका शिफ्ट मध्ये हा पेपर होईल, बाकी सगळ्या दिवशी 3 शिफ्ट मध्ये आपला हा पेपर होणार आहे. लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, यामध्ये पहिली शिफ्ट 9 ते 11 आहे, दुसरी शिफ्ट 1 ते 3 आहे आणि तिसरी शिफ्ट 5 ते 7 आहे. आता हॉल तिकीटवरती या संदर्भातल्या सगळी माहिती आपल्याला मिळणारच आहे. पुढचं बघा, त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 7 मार्चला आपला हा पेपर होणार आहे. लक्षात घ्या, शिफ्ट नंबर 2 मध्ये, आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 7 मार्चला शिफ्ट नंबर 3 मध्ये आपला हा पेपर होईल. त्यानंतर मग पुढे बघा, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 10 मार्च पासून हा पेपर आपला चालू होतोय, शिफ्ट 1, 2, 3 मध्ये. ठीक आहे. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 10 मार्चला आहे. त्यानंतर बघा पुढे, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 11 मार्चला आहे, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 11 मार्चला आहे, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण 11 मार्च. त्यानंतर पुन्हा 12 मार्चला समाज कल्याण निरीक्षक आहे आणि उच्च श्रेणी लघुलेखक आहे. 12 मार्चला पुन्हा समाज कल्याण निरीक्षक आहे, लघुटंक लेखक आहे. 12 मार्चला पुन्हा समाज कल्याण निरीक्षक आहे. त्यानंतर मग डायरेक्ट 17 मार्चला समाज कल्याण निरीक्षक, 17 मार्चला पुन्हा समाज कल्याण निरीक्षक. त्यानंतर 18 मार्चला पुन्हा समाज कल्याण निरीक्षक, 18 मार्चला समाज कल्याण निरीक्षक, पुन्हा 18 मार्चला समाज कल्याण, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये हे पेपर आहेत. 19 मार्चला समाज कल्याण निरीक्षक पुन्हा 3 शिफ्ट मध्ये आहे. लक्षात घ्या. तर हे आहे परीक्षेचं वेळापत्रक जे आता आपल्या समोर आलेलं आहे. आता पुढे बघा, मग हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार आहे, तर हॉल तिकीट जे आहे याचं त्यांनी सांगितलेलं आहे 25/2/2025 म्हणजे 25 फेब्रुवारीला आपल्याला sjsa.maharashtra.government.in या वेबसाईटवरती आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. या हॉल तिकीटमध्ये काय काय असणार आहे लक्षात घ्या. परीक्षेची वेळ, तारीख, परीक्षा केंद्र व परीक्षेसंदर्भातल्या सूचना आपल्याला या हॉल तिकीटवरती उपलब्ध होणार आहे. आता पुढे मग नेमका एक्झाम पॅटर्न मध्ये बदल काय झालेला आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा. त्यांनी काय सांगितलंय की ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे. प्रश्नसंच जो आहे तो आपला 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे. या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग, उदाहरणार्थ ए, बी, सी आणि डी असल्यास प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि प्रत्येक विभाग सोडवायला 30 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला असे गट असतील ए, बी, सी आणि डी. या प्रत्येक गटामध्ये आपल्याला 25 प्रश्न असणार आहेत आणि हा प्रत्येक गट सोडवायला आपल्याला 30 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. आता पुढे काय म्हटले बघा, मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. म्हणजेच तुम्ही जर ए विभाग सोडवता आहात, ए गट सोडवत असाल तर तुम्हाला ए गटातनं पुन्हा बी गटात वेळ संपत नाही तोपर्यंत जाता येणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. त्यांनी काय सांगितलंय, ए विभाग सोडवल्यानंतर आपण बी मध्ये जाणार आहे, बी मध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ए मध्ये येता येणार नाही, हे लक्षात घ्या. बी चा वेळ संपल्यानंतर आपण ऑटोमॅटिक सी मध्ये जाणार आहोत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलंय, पुढील विभागाचे प्रश्न
हे झालं. ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या sjsa.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता नेमकी आपली प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, नेमका आपल्याला पेपर कसा सोडवायचा आहे, याची जर तुम्हाला भीती वाटत असेल, दडपण आलं असेल, तर त्यांनी तुमच्यासाठी या विभागाने काय केलंय, मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्यक्ष आपल्याला पेपर कसा सोडवायचा आहे याचं एक प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला करता येणार आहे. लक्षात घ्या. मग ते प्रात्यक्षिक या लिंकवरती उपलब्ध आहे. त्या लिंकवरती जाऊन आपल्याला ते प्रात्यक्षिक करायचं आहे. लक्षात घ्या. आता पुढे आता बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलं तो हा पॅटर्न आहे. लक्षात घ्या. आता परीक्षेला आपल्याला काय असणार आहे, परीक्षेला आपल्याला हे 4 गट आहेत, ए बी सी आणि डी. आता ह्या प्रत्येक गटामध्ये, आता हे पहिला गट आहे, या गटामध्ये 25 प्रश्न आहे. अर्थात त्यामध्ये मराठीचे 6 प्रश्न आहे, इंग्रजी 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 6 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता 7 प्रश्न, असे हे टोटल 25 प्रश्न झाले. ठीक आहे. ह्या बी गटामध्ये 25 प्रश्न आहेत, सी गटामध्ये 25 आणि डी गटामध्ये 25. प्रत्येक गट सोडवायला आपल्याला 30 मिनिटांचा कालावधी आहे. आता त्यांनी जे सांगितलं ते एकदा परत मी रिपीट करतो की तुम्ही जर एक गट सोडवत आहात तर ए गटामध्ये तुम्हाला म्हणजे मराठीवरनं इंग्लिश, इंग्लिशवरनं मराठी किंवा मराठीवरनं गणित असं जाता येईल. पण ए गटातनं पुढे बी गटामध्ये जाता येणार नाही, हे लक्षात घ्या. ए गटाचा वेळ 30 मिनिटांचा आहे. 30 मिनिटं झाल्यानंतर मग ऑटोमॅटिक तुम्ही बी मध्ये जाल, बी झाल्यानंतर ऑटोमॅटिक सी मध्ये आणि नंतर ऑटोमॅटिक डी मध्ये. तर अशा पद्धतीनं परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ही सिस्टीम आता राबवली जात आहे, हे लक्षात घ्या. तर हा एक बदल आहे. याचा एक प्रात्यक्षिक सुद्धा तुम्ही करून बघू शकता त्या लिंकवरती जाऊन. तुम्हाला ते सगळ्यांना प्रात्यक्षिक करण्याची संधी आहे, जेणेकरून परीक्षेची भीती तुमच्या मनातनं कमी होईल, हे लक्षात घ्या. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती, यासाठी आजचा हा व्हिडिओ तातडीनं आपण घेऊन आलो. तर बघा या ठिकाणी पुढे काय सांगितलंय, तर ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हा पेपर होणार असल्यामुळे नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत काही अडचण येत असेल तर त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, 9986638901 या क्रमांकावर तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये संपर्क करू शकतात. तर ही एक महत्त्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. यानंतरच्या वेळोवेळी येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त, सर्वसमावेशक उपयुक्त अशी आपली ही सरळ सेवेची बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 888890256117 या नंबरला संपर्क करू शकतात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा. अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांबाबतचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.